So, good morning, my all dear students. I welcome in Sunshine Academy, and today we have to conduct the lecture number 8. Okay, lecture number 8. The name of the subject is physics, and what is our unit? Rotational dynamics. So, guys, today we have to discuss the one of the applications of uniform circular motions. So what is the name of the application? The name of the application is the topic which is given our 12th standard book is 1.3.2. What is well or wall of death? Well or wall of death म्हणजे यालाच म्हणते मोदका कुवा. आता हा मोदका कुवा तुम्ही आपल्या बैरामच्या यात्रेमध्ये पाहिला असेल. ज्यावेळेस तुम्ही बैरामच्या यात्रेमध्ये गेली, समजा आता ही जे दिसत आहे पूर्ण पिक्चर, दिस इज द पिक्चर ऑफ द फेअर. ओके, हे यात्रेचं पिक्चर आहे, जत्रा आहे. आता समजा आपण समजू ही बैरामचीच यात्रा आहे, बरोबर आहे. आता या यात्रेमध्ये आपण पाहिलेलं आहे की ह्या मोदच्या कुवामध्ये हे 4 व्हीलर किंवा अशी हे 2 व्हीलर अशी धावते. ओके, आता ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर ह्या मोदच्या कुवामध्ये कशा प्रकारे धावते आणि कुठल्या टाईपचं तिथं डायनामिक्स कंडिशन असते. डायनामिक्स म्हणजे मोशन ऑफ अ पार्टिकल अँड व्हॉट टाईप ऑफ द फोर्सेस ऍक्टिंग ऑन दॅट पार्टिकल. आता इथं पार्टिकल काय झालं, आपल्याकडे कार झाली किंवा 2 व्हीलर झाली. तर ह्या कारवरती किंवा ह्या 2 व्हीलरवरती कुठल्या टाईपच्या फोर्सेस ऍक्ट होणार, कशा प्रकारे फोर्सेस ऍक्ट होणार आणि कुठली कंडिशन्स इथं नेसेसरी आहे फॉर अ सर्क्युलर मोशन परफॉर्म. ओके, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी कुठली कंडिशन इथं सॅटिस्फाईड करायला लागते, कुठले फोर्सेस सॅटिस्फाईड केले पाहिजे त्या ड्रायव्हरने. कारण हा दिसत आहे तुम्हाला ड्रायव्हर, हा ड्रायव्हर जो गाडी चालवतो तर यांनी कुठल्या प्रकारची कंडिशन सॅटिस्फाईड केली पाहिजे, कुठल्या प्रकारचं फिजिक्स इथं सॅटिस्फाईड झालं पाहिजे ते आपण पाहणार आहोत ह्या टॉपिकमध्ये, वेल ऑफ डेथ. ओके, तर बघा मुलांनो, इथे एक मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. यू सी दिस डायग्राम, दिस इज द वेल ऑफ डेथ, दिस इज अ वेल ऑफ डेथ, वेल किंवा वॉल ऑफ डेथ, मौत का कुआ. आता हा सी झाला सेंटर, सी इज द सेंटर, वी नो दॅट, राईट. सी इज द सेंटर ऑफ वेल ऑफ डेथ. ओके, आता ही वेल ऑफ डेथ कशी आहे, सर्क्युलर आहे, म्हणजे हिला एक रेडियस सुद्धा असेल, राईट. समजा या सेंटर पासून ही झाली याची रेडियस, ही दाखवली मी आर नी. सपोज दिस आर इज अ रेडियस ऑफ वेल ऑफ डेथ, राईट. आता ह्या वेल ऑफ डेथ मध्ये एक पार्टिकल मूव्ह होत आहे. तो पार्टिकल म्हणजे आपली 2 व्हीलर झाली किंवा 4 व्हीलर झाली मुलांनो, राईट. आता तो पार्टिकल आपण इथं अज्युम केलेला आहे. सपोज दिस इज द पार्टिकल, हा तो पार्टिकल आहे आणि तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय. समजा मी दर्शवलं अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने. दिस इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ दिस पार्टिकल्स. ओके, so omega is angular velocity of a particle, angular velocity of particle. ओके, आणि व्ही सुद्धा काय झाली त्याची, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स. ओके, हे पॉइंट्स आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आता बघा, ज्यावेळेस ही व्हेहिकल ह्या वेल ऑफ डेथ मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल तर याच्यावरती कुठला फोर्स ऍक्ट होणार, तर बघा आता यावरती 3 टाईपचे फोर्सेस ऍक्ट होतात. देअर हाऊ मेनी फोर्सेस विल बी ऍक्टेड, दे आर द 3 टाइप ऑफ द फोर्सेस ऍक्ट. फर्स्ट इज, आय राइट डाउन द फर्स्ट, which force, normal reaction force, normal reaction force, normal reactions, this is the first. Okay, then second is, what is second, आता नॉर्मल रिएक्शन. सेकंड झाला वेट आणि थर्ड झाला आपल्याकडे फ्रिक्शन फोर्स.
असे 3 फोर्स इथं ऍक्ट होणार. ओके, नॉर्मल, वेट आणि फ्रिक्शन फोर्स. तर आता बघा मुलांना इथं, आता ही 4 व्हीलर दिसते तुम्हाला, 3 4 व्हीलर इथं आहे. आता ह्या 4 व्हीलरला काय आहे, वेट आहे. आता याचं वेट कुठं ऍक्ट होणार मुलांना, खालीच ऍक्ट होणार, डाऊनवर्ड. हे बघा, दिस वेट विल बी ऍक्ट इन डाऊनवर्ड डायरेक्शन. वेटचा काय फॉर्म्युला आपल्याकडे, वेट बरोबर mg, राईट. द वेट ऑफ द 4 व्हीलर ऍक्ट इन डाऊनवर्ड डायरेक्शन, वेट इज इक्वल टू mg गाईज. ह्या 2 व्हीलरला जर बघितलं आपण, तर या 2 व्हीलरचं वेट सुद्धा कुठं खाली ऍक्ट होणार आहे, डाऊनवर्ड. वेट बरोबर mg, राईट. आता समजा ही 2 व्हीलर जर याच्यामध्ये फिरलीच नाही किंवा ही 4 व्हीलर सुद्धा याच्यामध्ये फिरलीच नाही, तर गाडी कुठं खाली येणार, सरळ खाली पडणार, सरळ ही गाडी खाली येणार. आता ही गाडी खाली आली नाही पाहिजे, म्हणजे वरच्या दिशेला, म्हणजे अपवर्ड डायरेक्शन मध्ये, अपवर्ड डायरेक्शन्स, इफ यू कन्सिडर इन अपवर्ड डायरेक्शन्स, इफ यू कन्सिडर इन अपवर्ड डायरेक्शन्स, याच्या वरच्या दिशेला इन अपवर्ड डायरेक्शन्स कुठला फोर्स ऍक्ट होणार मुलांना, इथं ऍक्ट होणार आता फ्रिक्शन फोर्स. कारण का आता आपल्याला फ्रिक्शन जे आवश्यक आहे हे कुठल्या डायरेक्शन मध्ये आवश्यक आहे, वरच्या दिशेला फ्रिक्शन इथं आवश्यक आहे. द फ्रिक्शन इज रिक्वायर्ड इन अपवर्ड डायरेक्शन गाईज. ओके, आणि हा फ्रिक्शन जो इथं डेव्हलप होणार आहे, द फ्रिक्शन विच इज ऍक्ट हिअर इज विच वन, यू सी इन दिस डायग्राम. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे फ्रिक्शन फोर्स. हा पार्टिकल, याचं वेट ऍक्ट झालं डाऊनवर्ड, पण हा पार्टिकल खाली घसरला नाही पाहिजे, स्लिप नाही झाला पाहिजे. तर याला बॅलन्स करण्यासाठी जो वरच्या दिशेला जो फोर्स ऍक्ट झाला, द अपवर्ड डायरेक्शन मध्ये, अपवर्ड डायरेक्शन मध्ये जो फोर्स ऍक्ट झाला या कारवरती, तो कुठला झाला, फ्रिक्शन फोर्स Fs. येस ऑर नो, येस. कारण का आपल्याला माहित आहे, जर आपण जर वरच्या भिंतीवर जर चढत असेल, समजा फॉर एक्झाम्पल ह्या भिंतीवर जर आपण चढू समजा, तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खाली ओढण्याचा प्रयत्न करेल, पण आपण खाली घसरलोच नाही पाहिजे. तर आपल्याला कुठला फोर्स वरच्या दिशेला जरुरी आहे, फ्रिक्शन फोर्स. द फ्रिक्शन फोर्स इज रिक्वायर्ड इन अपवर्ड डायरेक्शन टू अवॉइड द स्लिपिंग ऑफ द पार्टिकल्स, टू अवॉइड द स्लिपिंग ऑफ द कार, और टू अवॉइड द स्लिपिंग ऑफ vehicles, whatever the particle we have here. So to avoid all these things, we should require the friction force, and this friction force is required in upward directions whenever the particle perform a circular motion in a horizontal track guides. Okay, तर आता इथं हा फ्रिक्शन फोर्स वरच्या दिशेला ऍक्ट झालेला Fs आणि खालच्या दिशेला झाला ऍक्ट mg फोर्स. ओके, तर फ्रिक्शन फोर्स जो बघा इथं, आता आय राईट डाऊन हिअर, the friction force acting in upward directions. हे तो कोणी सांगा ना, आता अपवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार, जो झाला आपल्याकडे Fs. येस ऑर नो, येस. दुसरा जो झाला कुठला फोर्स मुलांनो, वेट, जो कुठं ऍक्ट होणार, डाऊनवर्ड डायरेक्शन्स. वेट इज ऍक्ट इन डाऊनवर्ड डायरेक्शन, फ्रिक्शन फोर्स ऍक्ट इन अपवर्ड डायरेक्शन. सो वेट ऑफ व्हेहिकल इज ऍक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन्स. बरोबर आहे. आणि ते किती आपल्याकडे, वेट, त्याचं वेट आपल्याकडे आहे mg. बरोबर आहे, वेट आपल्याकडे आहे mg. आता हे जे दोन फोर्स दिसत तुम्हाला, mg आणि Fs, यांनी एकमेकाला काय केलं, बॅलन्स केलं. Fs इज बॅलन्स बाय mg. ह्या 4 व्हीलरचं वेट mg जे बॅलन्स केलं, हे कशाने केलेलं आहे, फ्रिक्शन फोर्सने. बरोबर आहे, म्हणजे Fs बरोबर काय झालं मुलांना, इथं mg झालं आपल्याकडे. येस ऑर नो, येस. तर यू सी हिअर इन नेक्स्ट स्लाइड, आय राईट डाऊन हिअर, Fs इज इक्वल टू द mg. सपोज इक्वेशन नंबर 1. This Fs is balanced by the mg for these particles wheel of death. आता बघा इथं थर्ड कुठला फोर्स ऍक्ट होणार, थर्ड जो फोर्स तुम्हाला दिसत आहे नॉर्मल फोर्स. हा नॉर्मल फोर्स जो ऍक्ट होता है, हा कुठं ऍक्ट होता है, आता टुवर्ड द सेंटर. इथं बघा, इथं नॉर्मल फोर्सची कंडिशन चेंज झालेली आहे. नॉर्मल फोर्स इज ऍक्ट्स टुवर्ड द सेंटर. आता ह्या कारवरती नॉर्मल फोर्स हा ऍक्ट होणार आहे.
the normal forces act in this direction toward the centers. Okay, the normal force which is act on the car, कुठल्या दिशेला ऍक्ट होणार आहे तो मुलांनो, टुवर्ड द सेंटर्स. हा नॉर्मल फोर्स ऍक्ट झाला, बरोबर आहे. ह्या सुद्धा कारवर जो ऍक्ट झाला टुवर्ड द सेंटर. इथं समजा आपला कुठंतरी सेंटर आहे, ह्या मोठ्या कुवाचं वेल ऑफ डेथचं, आणि नॉर्मल फोर्स कारवर ऍक्ट झाला आणि कसा प्रकारे ऍक्ट झाला, टुवर्ड द सेंटर्स. ह्या कारवर सुद्धा तो कसा ऍक्ट होणार, टुवर्ड द सेंटर्स. येस ऑर नो? येस. इथं जर आपण अझ्युम केलं या फिगरमध्ये, तो कसा ऍक्ट होणार आहे, टुवर्ड द सेंटर्स, टुवर्ड्स सेंटर्स, दिस नॉर्मल फोर्स, बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे टुवर्ड द सेंटरकडे जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण नॉर्मल फोर्स म्हणतो, पण त्यालाच आता कुठलं नाव येणार इथं, सेंट्रिपिटल फोर्स. द नॉर्मल फोर्स इज नथिंग बट विच फोर्स नाव हिअर, सेंट्रिपिटल, FCP. कारण का हा कुठं ऍक्ट सोडताय, टुवर्ड द सेंटर. द नॉर्मल फोर्स विच इज ऍक्ट टुवर्ड द सेंटर दॅट इज कॉल्ड एज द सेंट्रिपिटल फोर्स, FCP. इथं बघा या डायग्राम मध्ये नॉर्मल फोर्स इज ऍक्ट टुवर्ड द सेंटर दॅट इज कॉल्ड एज व्हॉट इज, FCP. आणि याला बॅलन्स करण्यासाठी इकडल्या दिशेने कुठला फोर्स ऍक्ट होणार, सेंट्रिफ्युगल फोर्स, FCF, बरोबर आहे. म्हणजे इथं नॉर्मल फोर्सची जागा जी घेतलेली आहे ती कशाने घेतलेली आहे आता, सेंट्रिपिटल फोर्सने. ओके, सो आय एम राईट डाऊन हिअर. थर्ड जो फोर्स आहे, नॉर्मल फोर्स किंवा नॉर्मल रिॲक्शन्स force is acting towards the center, towards the center of well of death. ओके, तो किती ऍक्ट झाला मुलांनो, N बरोबर आपल्याकडे काय येणार आता, FCP, बरोबर आहे. म्हणजे N बरोबर आपल्याकडे झाला FCP चा फॉर्म्युला काय आपल्याकडे, mv²/r. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2 मुलांनो. येस ऑर नो? येस. दिस इज ऍक्ट टुवर्ड द सेंटर आणि N बरोबर झाला FCP. आता यामध्ये बघा, यू सी हिअर, आता ज्या वेळेस ही व्हेहिकल ह्या मोजक्या कुवामध्ये ड्राईव्ह करत आहे, गोल गोल फिरत आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, तर इथं या ड्रायव्हरला एक मिनिमम स्पीड लागेल, मॅक्झिमम नाही, मिनिमम स्पीड. त्या मिनिमम स्पीडवर तो ड्रायव्हर या मोजक्या कुवामध्ये गाडी चालू शकणार आणि ती गाडी याच्यामध्ये पॉसिबल राहणार की जी याच्यामध्ये फिरत राहील, बरोबर आहे. आता ती मिनिमम फोर्स किती असला पाहिजे, तो मिनिमम फ्रिक्शन फोर्स किती असला पाहिजे, हाऊ मच मिनिमम फ्रिक्शन फोर्स इज रिक्वायर्ड टू मेंटेन द व्हेहिकल इज ड्राईव्ह इनसाइड द वेल ऑफ डेथ, हाऊ मच मिनिमम फोर्स. कारण का मॅक्झिमम तर स्पीडमध्ये ते गाडी चालवतात, सगळे आपण पाहिलेलं आहे बहिरमच्या यात्रेमध्ये, सगळेजण आपण गेलेलो आहे, याच्यावरती चढलेलो आहे, तिकीट फाडलेली आहे आपण बहिरमच्या यात्रेमध्ये जाऊन. आता यावर्षी काही बहिरमची यात्रा झाली नाही कोरोनामुळे, नाहीतर प्रत्येक वर्षी आपल्या गावातले लोक, आजूबाजू खेड्यातले लोक इथं जातात आणि 100% मोजका कुवामध्ये ते व्हिजिट देतात. आता ही जी गाडी या मोजक्या कुवामध्ये ड्राईव्ह करत आहे, तर इथं तर त्याची एकदम जोरात स्पीड असते, आपण पाहिलेलं खूप स्पीडमध्ये ते गाडी धावते. पण ती गाडी धावण्यासाठी त्याला मिनिमम स्पीड किती आवश्यक आहे, की त्या मिनिमम स्पीडवर ही गाडी या रोडला, म्हणजे हा जो ट्रॅक इथं बनलेला आहे त्याला चिपकून राहीन, त्याला अटॅच राहीन, त्याला स्टिक राहीन, तिथून ती खाली घसरणार नाही, स्लिप होणार नाही. म्हणजे मिनिमम स्पीड किती आवश्यक आहे, त्या मिनिमम स्पीडवर ती गाडी याच्यामध्ये गोल गोल फिरू शकेल. मॅक्झिमम तर असणार असं नो प्रॉब्लेम, पण मिनिमम किती आहे, म्हणजे 20 पाहिजे का 50 पाहिजे की 60 पाहिजे की 70 पाहिजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी. मॅक्झिमम तर त्याच्याजवळ आहे, 150 आहे, 200 आहे, नो प्रॉब्लेम. पण मिनिमम किती लागणार, त्या मिनिमम स्पीडवर ती गाडी याच्यामध्ये गोल फिरेल, तर ती कंडिशन बघा यू गाइज हिअर. सो आय एम राईट डाऊन हिअर. सो इन ऑर्डर टू कंटिन्यू the horizontal motion, okay, in order to continue the horizontal motion
the force of static friction, the force of static friction Fs, इथे लिहितो मी, Fs should be always less than or equal to mu s into n. म्हणजे जो फ्रिक्शन फोर्स इथं आपल्याला आवश्यक आहे तो किती आवश्यक आहे मुलांना, इथं द फ्रिक्शन फोर्स इज रिक्वायर्ड Fs इज इक्वल टू मीन्स लेस दॅनचं साइन असं किंवा इक्वल टू, याला काही अशी लाईन, Fs इज लेस दॅन और इक्वल टू mu s into n. This condition it should be required. Very IMP condition. Equation number 3rd. I am write down here. Fs is less than or equal to 1 mu s into 1. Equation number 3rd. This condition is required to maintain a horizontal circular motion inside the well of death. हे स्टॅटिक फ्रिक्शन इथं आवश्यक आहे. किती? Fs ची व्हॅल्यू ही लेस दॅन असली पाहिजे mu s इंटू n पेक्षा किंवा इक्वल टू असली पाहिजे. त्यावेळेसच ही गाडी किंवा ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर या सर्क्युलर ट्रॅक मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. तर बघा इथं मुलांनो आता, सो वी नो Fs ची व्हॅल्यू किती काढलेली आहे आपण, mg, इक्वेशन 1. सो फ्रॉम इक्वेशन 1 Fs किती आपल्याकडे mg आहे, कारण फ्रिक्शन फोर्स कसा बॅलन्स झालेला आहे वेटला, म्हणजे ह्या Fs च्या जागेवर मी mg पुट करेल. mg लेस दॅन और इक्वल टू mu s इंटू, आता नॉर्मल फोर्सची व्हॅल्यू बघा आपल्याकडे किती आहे मुलांनो, mv² अपॉन r. तर नॉर्मल फोर्स हा कशाच्या बरोबर झालेला आहे, सेंट्रिपिटल फोर्सच्या बरोबर. म्हणजे मी इथं नॉर्मल इथं व्हॅल्यू पुट करेल नॉर्मल फोर्सची mv² अपॉन r. येस और नो? येस. मग आता बघा लेस दॅन और इक्वल टू 1, तर इथं कुठलं इक्वेशन, ह्या इक्वेशन मध्ये हा m आणि हा m झाला कॅन्सल. म्हणजे तुमच्याकडे काय बाकी राहिला आता, g लेस दॅन और इक्वल टू 1 mu s इंटू v² अपॉन r गाईज. येस और नो? येस. तर याला आता आपण इक्वल टू, म्हणजे समजा फॉर मिनिमम स्पीड, किती मिनिमम स्पीड ह्या गाडीला आवश्यक आहे, व्ही मिनिमम, त्या व्ही मिनिमम वर ही गाडी त्या सर्क्युलर ट्रॅक मध्ये फिरू शकणार. व्ही मिनिमम, मॅक्झिमम तर तुमच्याकडे आहेच, काही प्रॉब्लेम नाही, पण व्ही मिनिमम म्हणजे बा 50 ची स्पीड आवश्यक आहे गोल फिरण्यासाठी. 50च्या वर जर आपण 55 गेलो तर गोल फिरणारच आहे, 60 गेलो तो फिरणारच आहे, 70 गेलो तो फिरणार आहे समजा फॉर एक्झाम्पल. पण 49 जर असली तर फिरणार नाही. म्हणून व्ही मिनिममची व्हॅल्यू काढणं तिथं खूप आवश्यक आहे, आणि ती व्हॅल्यू आपण काढतो बाय इन दिस इक्वेशन्स. तर बघा आता याला g, आता याला मी इक्वल टू कन्सिडर करन, इक्वल टू mu s v² मिनिमम अपॉन r मुलांनो. So what is the change now? You see here, g is equal to what is mu s v² minimum upon r, right? तर v² मिनिमम बरोबर काय झालं आपल्याकडे मुलांनो, g इंटू r अपॉन mu s. ओके. सो व्हॉट इज देन, व्ही मिनिमम इज इक्वल टू काय होणार, ही टर्म अंडर रूट मध्ये चालली जाणार. सो इन अंडर रूट r इंटू g अपॉन mu s. सो दिस इज अवर स्टँडर्ड डेरिवेशन्स. बरोबर आहे. तर इथं लागणार आपल्याला द मिनिमम सेफेस्ट, म्हणजे सेफ्टी, त्याला स्पीड किती सेफेस्ट आहे, त्याला सेफेस्ट velocity of a body to move in well of death is किती लागली आपल्याला, v मिनिमम बरोबर अंडर रूट मुलांनो rg अपॉन mu s.
म्हणजे दिस इज द स्टेपेस्ट व्हेलॉसिटी. म्हणजे ह्या व्हेलॉसिटीवर जेव्हा तो ड्रायव्हर गाडी चालवणार त्या मोजक्या कुव्यामध्ये, तेव्हाच ती गाडी त्या मोजक्या कुव्यामध्ये गोल गोल फिरेल. आणि ही व्हेलॉसिटी जी आहे ही कशावरती डिपेंड आहे? रेडियस ऑफ अ सर्क्युलर ट्रॅक आणि कोइफिशियंट ऑफ अ फ्रिक्शन ऑफ दिस व्हील अँड दिस रोड ऑफ द वेल ऑफ डेथ अँड ग्रॅव्हिटी. म्हणजे ज्यावेळेस तो मोजका कुवा डिझाईन होतो मुलांनो, बघा इकडे, हा मोजका कुवा ज्यावेळेस डिझाईन होतो, ज्यावेळेस ते लोक बांधतात, तर त्यावेळेस ते कुठली कंडिशन सॅटिस्फाईड करतात? बांधण्याच्या पहिले व्ही मिनिमम बरोबर आर अपॉन जी अपॉन म्यू यस. म्हणजे ते सगळे कॅल्क्युलेशन करतात की व्ही मिनिमम बरोबर किती असलं पाहिजे आपल्याकडे? आर जी भागीला म्यू एस. त्यावेळेस त्यांना माहीत पडते की व्ही मिनिममची व्हॅल्यू किती येणार. समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी व्ही मिनिममची व्हॅल्यू काढली 50 मीटर पर सेकंड. म्हणजे त्यांना माहीत राहते की आपली गाडी ही याच्यामध्ये 50 मीटर पर सेकंड मध्येच फिरली पाहिजे, त्यावेळेस आपली गाडी गोल फिरेल. समजा आपल्या गाडीची स्पीड जर चुकूनही जर 49 जर झाली, 49 जर झाली, तर आपली गाडी गोल फिरणार नाही, आपण सरळ खाली जाऊन आदळू. कारण का वेट सांभाळलं जाणार नाही, फ्रिक्शन फोर्स कमी होणार आणि आपण खाली पडू, ऍक्सिडेंट होणार. म्हणून 50च्या कमी स्पीड झालीच नाही पाहिजे असं त्यांच्या माइंडमध्ये फिट होऊन जाते. आपण एक्झाम्पल घेतलाय फॉर एक्झाम्पल. कारण का ही व्ही मिनिमम कशावर डिपेंड आहे? आर वर. त्या सर्क्युलर ट्रॅकचा आर किती आहे आणि म्यू एस किती आहे. ओके. समजा त्यांची स्पीड 51 असली काही प्रॉब्लेम नाही आहे, बिंदास गाडी फिरेल. 52 असली तर काही प्रॉब्लेम नाही आहे, 55 असली तर काही प्रॉब्लेम नाही आहे, 100 जर असली तर काही प्रॉब्लेम नाही. त्यांची व्हेविकल या मोजक्या कुव्यामध्ये आरामशीर फिरेल, कधी पण गाडी ती खाली पडणार नाही. पण समजा त्यांची मिनिमम स्पीड 50 आहे, त्यांनी काढलेली आहे, पण 50चं जसं 49 होणार तर ती गाडी 100% खाली पडेल. म्हणजे गाडी पडेलच, ती फिरणार नाही. म्हणून त्यांच्या माइंडमध्ये फिक्स राहते की इतकी स्पीड आपल्याला मेंटेन करणार आहे, अदरवाइज अवर बॉडी और अवर व्हेविकल इज फॉल इनसाइड द वेल ऑफ डेथ अँड देर इज अ डॅमेज अँड ॲक्सिडेंटल इज ऑकर्स. So that's why in order to continue the horizontal motion, force of static friction, this condition should be satisfied. Fs is always less than or equal to mu s into n. And what is the formula for that? We derive here. V minimum is equal to rg upon mu s. Okay. तर इथं आपलं हे लेक्चर संपलेलं आहे. इथे एक थोडंसं हे नॉलेज सांगतो तुम्हाला स्टॅटिक फ्रिक्शन बद्दल. एक डेफिनेशन. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे कशात होते? स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्ट्स when the surface are stationary. Okay. The think of box on the floor. समजा आता हा फ्लोअर कन्सिडर केला, याच्यावरती आपण हा बॉक्स ठेवला, हा बॉक्स आहे. आता फ्लोअर कसा आहे मुलांनो? स्टेशनरी आहे, थांबलेला आहे. इथं हा ट्रॅक जो दिसते हा कसा आहे? थांबलेला आहे, स्टेशनरी आहे. आता या बॉक्सच्या जागेवर काय? इथं ही व्हेविकल आहे, ही व्हेविकल काय होऊ राहिली? मूव्ह होत आहे. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इज व्हॉट कीप्स द बॉक्स फ्रॉम मूव्हिंग विदाउट बिंग पुश. त्याला जिथपर्यंत आपण पुश करणार नाही तो बॉक्स मूव्ह होणार नाही. का बरं मूव्ह होणार नाही? कारण स्टॅटिक फ्रिक्शन त्याला अडवलेलं आहे. अँड इट मस्ट टू ओव्हरकम विथ अ सफिशियंट अपोजिंग फोर्स बिफोर द बॉक्स विल बी मूव्ह. हे तुमच्या नॉलेजसाठी सांगितलं मी डेफिनेशन स्टॅटिक फ्रिक्शन बद्दल. आलं लक्षात? तर हे आपलं 12वीचं डेरिव्हेशन प्रूव्ह झालेलं. व्ही मिनिमम अंडर रूट आर जी अपॉन म्यू एस. ओके गाईज, सो आय स्टॉप हिअर. ओके.